मराठा सेवा संघाचे सर्वे सर्वा पुरुषोत्तम खेडेकर सर इथे आले होते. काय प्रयोजन होतं, काय सांगा? जय जिजाऊ. मी अर्जुन खामकर, मराठा उद्योजक कक्षाचा पुणे जिल्हा अध्यक्ष. खेडेकर साहेबांची विजिट यासाठी होती की उद्योजक कक्षाची तयारी कुठपर्यंत, किती आणि कशी झालेली आहे. एक सदिच्छा भेट होती आणि त्यांनी असे काही चांगले मार्गदर्शन केले की त्यांनी जी 30-35 वर्ष जे मराठा सेवा संघ चालवलेला आहे आणि स्वस्थितीत नेलेला आहे, तर त्याच्यात कसं काम केलं जातं, तर मला तशा सूचना, माझ्या टीमला तशा सूचना केल्या की आपणही तशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. कसं आहे का तुम्ही काय सांगा? मराठा सेवा संघ प्रणित की जे आपले योग पुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर, मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष यांनी जे काही मराठा उद्योजक कक्ष निर्माण केलेला आहे, तर त्या कक्षामार्फत जो मराठा सेवा संघ प्रणित आहे, तो मराठा उद्योजक कक्ष येत्या 15, 16, 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी आपल्या मोशी या ठिकाणी मोठा भव्य असा ग्लोबल एक्सपो घेत आहोत. आणि त्या एक्सपो मध्ये म्हणजे तरुणांनी, नवउद्योजकांनी मोठ्या संख्येने कसं येतील याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि मी तसंच विनंती करतो की जे नव उद्योजक आहेत, नव तरुण आहेत आणि जे काय करायचंय, कसं करायचंय ह्या विचारात आहेत, तर त्यांनी, माझी विनंती आहे, माझं आव्हान आहे की हा जो ग्लोबल मराठा बिझनेस एक्सपो आपण घेत आहोत, तर त्या प्लॅटफॉर्मवरती 30 संधी उपलब्ध आहे. 1000 स्टॉल असणार आहे. तर म्हणजेच 1000 वेगवेगळे उद्योजक आहेत, वेगवेगळे व्यवसाय तिथे येणार आहेत, व्यावसायिक येणार आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला ते पाहून की आपण नेमकं काय केलं पाहिजे, नेमकं काय करायचं याचं मार्गदर्शन मिळणार आहे. या एक्सपो मध्ये जे उद्योजक सहभागी होणार आहेत त्यांना त्या एक्सपोचा काय खऱ्या अर्थाने लाभ होणार आहे? खूप चांगला प्रश्न आहे की जो आपण मराठी माणूस, आपण म्हणतो की व्यवसाय उद्योग आपल्याला जमत नाही, परंतु आम्ही हे 4थं वर्ष आहे आपल्या पुण्यामध्ये होण्याचं. तर गेल्या 3 वर्षामध्ये जे काही जिथं जिथं एक्सपो, आमच्या पहिलं नाशिकला झालं, दुसरं अमरावतीला झालं आणि तिसरं जळगावला झालं. तर ह्या एक्सपो मध्ये एक जेव्हा उद्योजक तिथे येतो त्याचं स्पिरिट वाढतं, त्याचा अनुभव वाढतो आणि जे काही सुप्त संकल्पना असतात त्यांना तो वाव मिळतो. म्हणून नव उद्योजकांनी नक्की ह्या प्लॅटफॉर्मवरती आलं पाहिजे. ह्या एक्सपो मध्ये आपला सहभाग नोंदवला गेला पाहिजे, अशी माझी विनंती आहे. या एक्सपो मध्ये या नवीन उद्योजकांना जी संधी तुम्ही मला अपेक्षित ठेवताय त्यासाठी काय सुविधा दिल्यात का? हा, नक्कीच की ह्या एक्सपो मध्ये आपण एकंदरीत 4 वेगवेगळे डोम करतोय. तर जे काही वेगवेगळे व्यावसायिक उद्योग आहेत, तर ते प्रत्येकाचं एक वेगवेगळं ग्रेडेशन केलेलं आहे आणि त्या डोम मध्ये त्यांना वेगळं करतोय. अधिक नव उद्योजकासाठी आपण एक जिजाऊ असा एक वेगळा स्टॉल करतोय आणि तिथे जे काही नव उद्योजक असतील, स्टार्टअप वाले असतील, त्यांच्यासाठी कमी दरामध्ये पण आपण तो स्टॉल उपलब्ध करून देतोय. आणि आपल्या राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, त्यांच्या जे काही त्यांच्या उपाययोजना आहेत, तर त्या सरकारी स्टॉल पण तिथं असतील असं आम्ही नियोजन करतोय. जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी मराठी उद्योजकांना तुम्ही काय भविष्यात काय योजना वगैरे राखणार? हो, नक्कीच. साधारण 21 देशामधील जे काही उद्योजक आहेत, तर जे आपले पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, त्यांचे चिरंजीव पण अमेरिकेत आहेत. आमचे जे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संजयजी वायल आहेत, त्यांचं पण 40 ते 45 देशामध्ये नेटवर्क आहे, त्यांच्याबरोबर व्यवसाय करतायत. तर त्यांच्या मार्फत आणि खेडेकर साहेबांच्या विचाराने, त्यांच्या सूचनेप्रमाणे की जागतिक लेवलचे तिथं काही स्टॉल येत आहेत आणि काही मार्गदर्शक पण येत आहेत. तर असं हे ऑल इन वन, ज्याला असं म्हणू किंवा एकाच छताखाली ज्याला म्हणतो, तर असा हा म्हणजे ग्लोबल नावासारखाच तो ग्लोबल एक्सपो होणार आहे. या एक्सपो मध्ये काहीतरी एमओयू करण्याची आणि ह्याची करण्याची संधी पण काहीतरी उपलब्ध करून दिली, काय सांगाल त्या? होय की संजयजी जे वायल सर आहेत आमचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, त्यांनी त्याच्यावरती पण खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि मॅक्झिमम 100+ आपले एमओयू कसे होतील याच्यासाठी आम्ही सर्व टीम ताकदीनिशी प्रयत्न करत आहोत आणि लोकांचा ह्याच्यासाठी खूप चांगला प्रतिसाद आहे.
बँका गुंतवणूकदार यांच्याशी उद्योजकांना जोडले देणार का? हो, नक्कीच. नियोजन तशाच पद्धतीचं आहे की जो कोणी आपला प्रत्येक उद्योग प्रत्येक व्यवसाय करतोय, म्हणजे तो जसं खेडेकर साहेबांनी मागाशीच सांगितलं की अगदी बुटाच्या पॉलिश पासून डोक्याच्या मालिश पर्यंत जे काही आपले व्यवसाय उद्योग आहेत तर ते प्रत्येकाला आम्ही कनेक्ट करून देण्याचं काम करतोय. आणि एक्सपो मध्ये पण तसे वेगवेगळे नियोजन केलेले असतील, तसे तसे आपल्याला मार्गदर्शन करणारे, अधिक एमओए करणारे, अधिक आपल्याला मदत करणारे लोक तिथे उपलब्ध असतील. ग्रामीण भागातील तरुणांसाठी काय? त्यांच्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे. आत्ताच काही मी गेल्या 8-15 दिवसापूर्वी माझ्या टीमने आम्ही काही जिल्हे फिरून आलो. तर ग्रामीण मधल्या नव उद्योजकाला पण खूप चांगली संधी आहे. तर मी त्यांना आव्हान करेन की अशी संधी आपल्या ह्याच प्लॅटफॉर्मवर आहे, राज्यभरातून तर आहेत. मी एक उदाहरण म्हणून सांगतो की चायनामध्ये एक आपली मराठी मुलगी आहे, तर तिने तिथनं 6 स्टॉल बुक केलेले आहे. तर तिचं वैशिष्ट्य असं आहे की जसं आपण एक्झाम्पल म्हणतो की सोयीपासून तर तुमचा मोठा कुठलाही प्रोजेक्ट असेल तर ते तुम्हाला इथं महाराष्ट्रात, देशात कुठेही ती इन्स्टॉल करून देते. एवढी मोठी ह्या नव उद्योजकांची ताकद आहे. तुम्ही ग्रामीण भागात करता, ग्रामीण भागात एखादा असा उदाहरणार्थ एखादा असा काही धंदा बिझनेस आहे ज्यांची चुणूक तुम्हाला पाहायला मिळेल? नक्कीच सर. जसं की एक्झाम्पल आपण ज्वारी, बाजरी आपण रोजच भाकरी खातोय. तर ज्या वेळेला आम्ही जालन्यामध्ये गेलो तर अगदी कमी वयाचे उद्योजक, तर त्यांनी ज्वारीपासून बनवणारा चिवडा, जे की नामांकित चिवड्याला पण तो महाग ठेवेल असा चवदार, त्याच्यापासून बनवणारे मुरमुरे, त्याच्यापासून बनणारे बिस्किट, अशा अप्रतिम पद्धतीचे त्यांनी क्वालिटी निर्माण केलेली आहे. आणि आम्ही त्यांना तोच शब्द दिलाय की तुम्ही तिथं नुसतं तालुक्याच्या ठिकाणी गावात न करता तुम्हाला जागतिक बाजारपेठ कशी उपलब्ध होईल त्याच्यासाठी आम्ही त्यांना आव्हान केलं आणि त्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि चांगल्या पद्धतीचे चांगले स्टॉल त्यांनी बुक केलेले आहेत लगेच. महिला उद्योजकांना संधी आहे का? हा, महिला उद्योगासाठी तसेच आहे. आमचे जे संजयजी वायर सर आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर त्यांनी 20% स्टॉल आणि 20% त्यांच्यासाठी स्टॉलची किंमत कमी केलेली आहे. अधिक प्युअर महिलांसाठी म्हणून आपला जो जिजाऊ एक हॉल होतोय तिथं सगळे आपल्या नव उद्योजक महिलाच असतील आणि त्यांच्यासाठीच तो एक नवीन आपण तो हॉल तयार केलेला आहे. मराठा उद्योजक कक्ष किंवा मराठ्याच्या अनेक संस्था संघटना काम करतच आहेत. अर्थाशिवाय कशातही अर्थ नाही. सरकार आता कितीही आपल्यापैकी कोणीही मराठा जरी प्रधानमंत्री, राष्ट्रपती कोणी झालं तरी सरकारी नोकऱ्या जवळपास संपलेल्या आहेत. खाजगीकरणामध्ये आपल्याला उतरावं लागेल, उद्योग व्यवसाय व्यापारामध्ये यावं लागेल. मराठा सेवा संघाने 1990 पासून सुरुवातीपासूनच सांगितलेलं आहे की कोणीही नोकरी मागण्याच्या पेक्षा नोकरी देणारे कसं होता येईल या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी प्रसंगी केस कापण्यापासून, बूट पॉलिश करण्यापासून ते कुठली तेल मालिश करेपर्यंत तुम्ही बाहेर आलं पाहिजे. सेवा उद्योगामध्ये खूप मोठी संधी आहे, त्याचीसुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांनी एक संधी घेऊन मोठं उद्योजक होऊ शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कम्युनिटी म्हणून काय फायदा होईल, तर आता तसा केवळ मराठ्यांच्या भरोशावर कुठलाही उद्योग व्यवसाय व्यापार चालणं अवघड आहे. मराठ्यांना हे समजायला खूप दिवस लागलेले आहेत. त्यामुळे मराठाकरण करणे हा मराठा एक्सपोचा किंवा मराठा उद्योजक कक्षाचा उद्देश नसून मराठा समाजातील भरकटलेल्या किंवा अस्वस्थ झालेल्या किंवा नैराश्य प्राप्त झालेल्या काही ज्या तरुण मुलं मुली आहेत त्यांना तुमच्यासमोर जे आव्हान आहे ते कितीही मोठं असलं तरी तुम्ही ते सहजपणे उलगडून ओलांडून पुढे जाऊ शकता आणि स्वतः एक उद्योगपती बनून इतरांना संधी देऊ शकता, असं त्यांच्यावर बिंबवण्याचा या महाएक्सपोचा एक प्रयत्न आहे. धन्यवाद.